नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामध्ये फक्त स्विच ऑन केला की लगेच फॅन लाईट सुरू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण समजणार आहोत 11 केव्ही पासून तर आपल्या घरामध्ये 230 सप्लाय व्होल्ट कसा येतो. तर चला मग सुरू करूया. पार्ट 1, वीज तयार कुठे होते. सर्वात आधी वीज तयार होते पॉवर जनरेशन प्लांट मध्ये. वीज तयार करण्यासाठी थर्मल, हायड्रो, सोलार आणि वाइंड अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. इथे वीज तयार झाल्यानंतर ती लांब अंतरावर पाठवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने व्होल्टेज वाढवले जाते. कारण हाय व्होल्टेजवर वीज पाठवल्यामुळे ट्रान्समिशन मधील पॉवर लॉस कमी करण्यास मदत होते. यानंतर ही वीज ट्रान्समिशन लाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या सबस्टेशन पर्यंत पोहोचते. पार्ट 2, सबस्टेशन मध्ये काय होते. आता ही वीज मोठ्या सबस्टेशन मध्ये येते. इथे ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, सीटीपीटी आणि इतर अनेक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतात. सबस्टेशन मध्ये विजेचे व्होल्टेज गरजेनुसार कमी केले जाते आणि पुढे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मध्ये पाठवले जाते. यानंतर आपल्या भागात डिस्ट्रीब्युशन साठी साधारणपणे 11 केव्ही सप्लाय वापरली जाऊ शकते. 11 केव्ही सप्लाय इलेक्ट्रिकल पोल किंवा अंडरग्राउंड केबलच्या माध्यमातून आपल्या परिसरात येते. पण 11 केव्ही सप्लाय आपल्या घरात थेट येत नाही. आता इथे येतो एक महत्वाचा इक्विपमेंट, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. तुम्ही रस्त्याच्या कडेला किंवा इलेक्ट्रिक पोल जवळ ट्रान्सफॉर्मर पाहिला असेल. या ट्रान्सफॉर्मरचे काम आहे हाय व्होल्टेज कमी करून आपल्या वापरासाठी योग्य व्होल्टेज तयार करणे. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साइडला 11 केव्ही सप्लाय येते आणि सेकंडरी साइडला साधारणपणे 415 व्होल्ट 3 फेज सिस्टम मिळतो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, 415 व्होल्ट असेल तर आपल्या घरात वीज 230 व्होल्ट कशी येते. चला ते समजून घेऊया. पार्ट 4, 415 पासून 230 व्होल्ट कशी मिळते. 3 फेज सिस्टम मध्ये 3 फेज असतात. आर फेज, वाय फेज आणि बी फेज यासोबत न्यूट्रल असतो. 2 फेज मधील व्होल्टेज साधारण 415 व्होल्ट असते, पण 1 फेज आणि न्यूट्रल मधील व्होल्टेज साधारण 230 असते. म्हणून आपल्या घराला सामान्यतः 1 फेज आणि न्यूट्रल मधून सप्लाय दिली जाते. त्या घरामध्ये साधारण 230 व्होल्ट सिंगल फेज सप्लाय मिळते. म्हणजे सोपा फ्लो असा आहे, 11 केव्ही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, 415 व्होल्ट 3 फेज, फेज प्लस न्यूट्रल 230 व्होल्ट. पार्ट 5, घरामध्ये वीज कशी येते. आता ट्रान्सफॉर्मर मधून सप्लाय इलेक्ट्रिकल पोल किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या घराजवळ येते. त्यानंतर ती एनर्जी मीटर मधून आपल्या घराच्या इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन बोर्ड मध्ये येते. बोर्ड मध्ये मेन स्विच, एमसीबी, आरसीसीबी किंवा आरसीबीओ सारखी प्रोटेक्शन डिव्हाइस असतात. यानंतर वेगवेगळ्या सर्किटच्या माध्यमातून लाईट, फॅन, टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रिकल अप्लायन्स पर्यंत वीज पोहोचते. म्हणजे आपण फक्त घरात स्विच ऑन करतो, पण त्या स्विच पर्यंत ही वीज पोहोचण्यासाठी मागे एक मोठी इलेक्ट्रिकल सिस्टम काम करत असते. आणि पार्ट 6, सेफ्टी का महत्वाची आहे. घरातील इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये योग्य एमसीबी, आरसीसीबी आणि अर्थिंग असणे खूप महत्वाचे आहे. एमसीबी मुख्यतः ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन देण्यासाठी वापरली जाते. आरसीसीबी अर्थ लिकेज पासून प्रोटेक्शन देण्यासाठी वापरली जाते. योग्य अर्थिंगमुळे फॉल्ट करंटला सुरक्षित मार्ग मिळण्यास मदत होते. इलेक्ट्रिकल काम करत असताना नेहमी योग्य प्रोटेक्शन आणि सेफ्टीला महत्व द्या. तर मित्रांनो, आपण आज समजून घेतले की वीज तयार झाल्यापासून आपल्या घरामध्ये 230 व्होल्ट पर्यंतचा प्रवास कसा होतो. चला एकदा पूर्ण फ्लो बघूया. सर्वात पहिले पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, सबस्टेशन आणि 11 केव्ही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, 415 व्होल्ट 3 फेज, फेज प्लस न्यूट्रल 230 व्होल्ट सप्लाय. आपले घर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. अशाच प्रकारे इलेक्ट्रिकल नॉलेज मराठीमध्ये पाहण्यासाठी अजय इलेक्ट्रिशियन 07 चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इलेक्ट्रिशियन मित्रासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन इलेक्ट्रिकल नॉलेज व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.